राज्यामधल्या महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच आता राजकीय वातावरण हे चांगलंच तापू लागलेलं आहे। आपल्या आसपास देखील आपण ते अनुभवतोत। पुण्यामध्ये तब्बल 9 वर्षांच्या नंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारही आता सज्ज झालेत। तर दुसरीकडे रोजच पुण्यामधलं राजकीय वातावरण हे देखील बदलायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे राजकारणामध्ये नैतिकता राहिली नाही असं मत देखील पुणेकर सध्या व्यक्त करतायत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुण्यामधील सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वत्र राजकारणाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत। आता मी एका चहाच्या स्टॉलवर आलोय जिथं चर्चा हेच आहेत की कोण कुणाबरोबर जाणार, मात्र शहराचा विकास होईल का, काय नक्की प्रश्न आहेत पुणेकरांना हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। इथे एक ग्रुप आहे जे चहाचा आस्वाद घेत आहे। चर्चा तर राजकारणाचीच आहे। काय वाटतं 9 वर्षानंतर महापालिकेला आता तुम्ही मतदानासमोर जाणार आहे, काय विचार करता मतदान करताना? काय विचार करण्यासारखा कुठला पक्ष असा आहे की त्याकडे नीतिमत्ता आहे, ध्येय धोरण आहे, सगळे मिक्स झाले। त्यामुळे कोणाबद्दल आदर राखावा तुम्हीच सांगा ना, कुणाला मत द्यावं? माझी तर इच्छा नाही कुणालाच मतदानच करू नये असं वाटायला लागले। कुठेतरी पक्ष काय हा ह्याच्यातनं उठतोय, तो त्याच्यात जातोय, तो त्याच्यात जातोय। विरोधकच नाही ठेवल्यानंतर कसं काय चालायचं? थोडं विरोधक पण पाहिजे ना। लोकशाहीमध्ये विरोधक तर हे पाहिजे ना। आता विरोधक आहेत का? अख्खा सत्ता जर एकाच हाती आले ते उपयोगाचं नाही। प्रश्न काय वाटतात पुण्यातली? पुण्यातल्या बऱ्याच आहेत। पुण्यातल्या अतिक्रमणाचा विषय मी लय धरला तर माझ्यावर कारवाई केली या पृथ्वीराज BP साहेबांनी। अजून काय विषय आहेत जे वाटतात की आता 9 वर्ष ट्रॅफिकचे आहेत, ट्रॅफिकच्या संदर्भात लक्ष्मी रोड वगैरे सगळं पॅक केलं आहे। सगळा बाजार सगळा भरलेला आहे। काय करतात हे अधिकारी? मोठमोठे हुद्दे वाढवलेत, पगार वाढलेत, येतात का सामान्य जनतेच्या ह्याच्यामध्ये? कोणी आले आज सामान्य जनतेच्यामध्ये? हां येत नाही दादा। चहासारखं राजकारण देखील आता गरम झालं आहे शहरात। हो झालेलं आहे। पण ट्रॅफिकचा प्रश्न खूप आहे। घरून कधी निघतोय, परत घरी किती वाजता जायला 1-1 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं। खड्डे आहेत। सिंहगड रोडला मी राहतोय। हो, खूप ट्रॅफिकचा प्रश्न आहे। काय विचार करता मतदान करताना तुम्ही? आता काय चित्र काय होईल अजून काही स्पष्टच नाही आहे पुण्यामध्ये। आता कोण कोणाबरोबर युती करेल, कोण कोणाबरोबर आघाडी करेल, काही आता तर कशाचीच क्लॅरिटी नाही अजून काही। पण शहर स्मार्ट होतंय का तुमचं? ट्रॅफिकची समस्या खूप जास्ती आहे। गुन्हेगारी वाढली बोलतात। सगळंच वाढलं आहे, गुन्हेगारी वाढले, ट्रॅफिकची समस्या आहे, सगळंच आहे। हे सगळे समस्या वाढलेत। दादा तुम्ही पुणेकर आहात? हो, पुणेकर। काय वाटतं मतदान करताना, काय विचार करता? काय खूप सुंदर प्रश्न सर, खूप सुंदर डेव्हलपमेंट आहे आणि मेट्रो पण झाली। फक्त थोडं ट्रॅफिक असतं का की पॉप्युलेशन खूप आहे आता पुण्यात, पण खूप सुंदर परफॉर्मन्स आहे। देवेंद्र फडणवीस साहेब खूप सुंदर व्यक्ती आहेत आणि त्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्स पुण्यामध्ये तर इतर सगळे पक्षाचे आलेत त्यांच्याकडे। नाही, काय असतं सर, सत्ता असली की मग त्यांना व्यवस्थित सगळं त्यांना कामं करता येतात, ग्रोथ करता येते, डेव्हलपमेंट करता येते। आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुणे आता स्मार्ट झालंय का? हो, खूप सुंदर। पुणे मेट्रो पण झाली सर। रस्ते मान्य आहे का तुम्हाला स्मार्ट झालंय पुणे? स्मार्ट होतंय स्मार्ट झालंय फक्त, बाकीचं त्यांच्या दृष्टीने स्मार्ट झालंय, बाकीच्यांच्या दृष्टीने स्मार्ट नाहीये। तुम्ही कुठेही जाऊन बघा, आत्ता रस्त्यांची कामं चालू झालीत। इलेक्शनमुळे रस्त्यांची कामं चालू झालीत। इलेक्शन चालू झाले म्हणून रस्त्याची कामं। प्रश्न आहेत तुम्हाला? तुम्ही पुणेकर आहात, फिरताना बरेच प्रश्न आहेत पुण्यामध्ये। तुम्ही आहे ना, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त फिरता, त्यामुळे तुम्हाला जास्त प्रश्न माहिती आहे आमच्यापेक्षा। मतदान करताना तुम्ही काय विचार, काय अपेक्षा करता तुमच्या नगरसेवकांकडून? आता काय अपेक्षा करायची? आता अपेक्षा काय करायची सांगा तुम्ही? कोण कुठं जाते हे तुम्ही सगळ्यात पहिल्या बातम्या तुम्ही दाखवताय, मग तुम्ही कोणाला मतदान करणार? दादा तुम्हाला म्हणजे मतदान करताना तुम्ही काय विचार करताय? तुमचा नगरसेवक कसा असावा, काय प्रश्न आहेत? खरंच पुणे शहर हे स्मार्ट होतंय का? मतदान करतानाचे प्रश्न वेगळे राहिले बाजूला। प्रत्येकजण आज इकडं, उद्या तिकडं, हे तिकडं, आमची विचारधारा वेगळी आणि ज्यांना जिकडं सत्ता पाहिजे ते तिकडं जाऊन मिक्स होतात। आम्ही मतदान करतो वेगळ्यांना, परत ते जाऊन सत्तेबरोबर राहतात। आमचे विचार राहिले बाजूला, प्रश्न राहिले बाजूला, सगळ्यांचं भेळ तिथं खेळ चालू आहे। वेळ तिथे खेळ चालू आहे। प्रश्न काय आहेत? खरंच पुणे शहर हे स्मार्ट सिटी होतंय का? अर्थात आपण मेट्रो बघतोय, नदी सुधार प्रकल्प सुरू आहेत, बरेच कामं सुरू आहेत। पुणे अजून मूलभूत प्रश्नांमधनं बाहेरच पडलेलं नाही आहे। त्यामुळे
मूलभूत प्रश्नांमधून बाहेर पडू तेव्हा कळेल. आपण पाणी आल्यावर पूर येतो. आता तुम्ही मेट्रोचं म्हणला, याच ओंकारेश्वरच्या मागं थांबलो आहे. पाणी येतं, मेट्रोचा अर्धा पूल पाण्याखाली जातो, डेक्कन पाण्याखाली जातं. रस्ते आत्ता ती सायकल टूर होणार आहे म्हणून गुळगुळीत करायला चालू केलेत. नाहीतर आधी रस्त्यांची काय अवस्था होती हे तुम्हाला पण माहितीच आहे. सायकल काय म्हणजे स्पर्धा होणार आहे म्हणून टूर होणार आहे ना जानेवारीमध्ये, म्हणून ते रस्ते गुळगुळीत करायचं काम चालू आहे. आपण बघितलं तर उमेदवार पाहून कशी कामं आहेत आणि खरंच तो योग्य पात्रतेचा आहे का हे देखील या ठिकाणी पाहणार आणि वेगवेगळे प्रश्न पुणेकरांसमोर आहेत. आणि जिथं तिथं हीच चर्चा सध्या राजकारणाची आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच सगळीकडे ही चर्चा रंगली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी गई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.